गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रसाद आणि त्याला तितकंच महत्त्व कोकणात असतं। साधारणपणे आता मिठाई खरेदीसाठी देखील ही लगबग आपल्याला दिसते। अर्थात जर आता रत्नागिरीतल्या बाजारपेठांमध्ये किंवा अगदी जिल्ह्यातल्या ज्या काही प्रमुख बाजारपेठा आहेत तिथं गर्दी उसळली आहे। मिठाई त्याच्यामध्ये क्वालिटी व्हरायटीज या सगळ्या गोष्टी सध्या पाहूनच मोठ्या प्रमाणात बाप्पासाठीची लागणारी मिठाई खरेदी केली जाते। कोकणात सध्याच्या घडीला कशा पद्धतीच्या मिठाईची डिमांड आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत इथले शॉप मालक आहेत। दादा, मिठाई दरवर्षी बाप्पा म्हटलं की त्याच्या स्वागतासाठीची खूप वेगळी तयारी असते, पण मिठाईला किंवा प्रसादाला एक वेगळं महत्त्व परत असतं। कोकणात कशा बदलत चालल्या ट्रेंडिंग्स किंवा मागण्या? ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे। आमच्याकडे निरनिराळे मोदक, जवळजवळ आमच्याकडे 25 प्रकारचे मोदक आहेत आजच्या घडीला। फक्त राधेश्याममध्येच रत्नागिरीत ते मिळतात। लोक चांगल्याने उत्साहाने खरेदी करत आहेत। व्हरायटीज काही डिमांड्स असतात, हे हवंय ते हवंय। हा, लोकांच्या ट्रेड थोडा बदलला। आम्हाला चॉकलेट मोदक पाहिजे, आम्हाला पिस्ता मोदक पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मोदक आमच्याकडे बनवत आहे। जवळजवळ 11.25 किलोचा आज आमच्या रत्नागिरीतनं मुंबईला मोदक चाललेत, ते तुम्ही बघू शकता पाठी। मुंबईला चाललेत आज, म्हणजे मुंबईचं पण ग्राहक आज आपल्या कोकणात येऊन मिठाई खरेदी करत आहे। तर साधारणपणे लाखो गणेश भक्त मुंबईतनं कोकणात आलेत आणि त्याच वेळेला प्रसाद खरेदी करण्यासाठीचा प्रतिसाद किंवा बाजारपेठांमध्ये सध्याचं गर्दी बघितली तर मोठ्या प्रमाणात उसळली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।